संघर्ष रोजचा नवा नवा, परी वाटतो हवा हवा. आज हवे ते मला मिळाले, आव्हानांना सहज जिंकले. रहस्य सांगू काय यातले, बालाजीने रूप खुलविले. वस्त्रांची जादू विलक्षण, बालाजी कलेक्शन, बालाजी कलेक्शन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित ब्रँड्सच्या 20,000हून अधिक जेंट्स रेडीमेड गार्मेंट्सनी सदैव बहरलेलं ब्रँडेड दालन बालाजी कलेक्शन. यशस्वी पुरुषांची पहिली पसंती हे बालाजी कलेक्शन. राजारामपुरी, 8वी गल्ली, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6,000 रुपयांची साडी 3,000 रुपयात, 3,000ची 1,500 आणि 1,500ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. टोलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा. रस्ते विकास प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. कोल्हापुरात साथीच्या आजाराचा वेगानं फैलाव. दोघांना डेंग्यूची लागण तर कावीळ, टायफॉइडचेही रुग्णही आढळले. इचलकरंजीतील सायझिंग कामगारांचं जेल भरो आंदोलन. आंदोलकांनी पोलिसात झटापट. आणि शिरोळ तालुक्यात शिरडोण इथल्या स्मशानभूमीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं. अधिकाऱ्यांनी बांधकाम थांबवलं. सविस्तर बातम्यांसह भेटूया थोड्याच वेळात. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल. वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल, तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल. ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230 240 7740. ओके, टॉस. यस, टॉस.
इंजिनिअरिंगसाठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMATलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर, उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात सविस्तर बातम्या. देणार नाही टोल आम्ही देणार नाही अशा गगनभेदी घोषणा देत आज कोल्हापुरात सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सर्व राजकीय पक्षांसह विविध सामाजिक सेवाभावी संघटना जनतेच्या पाठबळावर या महामोर्चात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्या होत्या. राज्य शासन आणि IRBच्या विरोधात जोरदार घोषणा देत गांधी मैदानातून या मोर्चाला प्रारंभ झाला. सजीव देखावे, टोल विरोधी तिरडी आणि फलकांमुळे IRB तसंच शासन विरोधी वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा काढून प्रतिमा दहनही केलं. रस्ते विकास प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढावी आणि जनसुनावणी घ्यावी अशी मागणी व्यापक शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोल्हापुरातून टोल हद्दपार करण्यासाठी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं आज महामोर्चा काढण्यात आला. गेले महिनाभर मोर्चाच्या तयारीसाठी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती सुरू होती. मोर्चासाठी आज सकाळी 9 वाजल्यापासूनच गांधी मैदानात कार्यकर्ते जमू लागले. बस वाहतूकदार संघटना, ऊस वाहतूक संघटना, लॉरी ऑपरेटर्स, टेम्पो असोसिएशनचे कार्यकर्ते आपल्या वाहनांसह गांधी मैदानात दाखल झाले. पावसामुळे गांधी मैदान चिखलमय झालेलं असतानाही कार्यकर्ते मैदानात जमले. प्रारंभी आमदार महादेवराव महाडिक, आमदार KP पाटील, RK पवार हे गांधी मैदानाजवळ आले. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्याला प्रारंभ केला. आमदार महादेवराव महाडिक यांनीही शिट्टी वाजवून त्याला दाद दिली. आमदार महादेवराव महाडिक नृत्यामध्ये सहभागी झाल्यानं अन्य नेत्यांनीही त्यामध्ये सहभाग नोंदवला. काही वेळात प्राध्यापक ND पाटील, गोविंदराव पानसरे, खासदार सदाशिवराव मंडलिक, संपत बापू पवार पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, मालोजी राजे, प्रकाश आवाडे, सत्यजित पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि इतर नेते मंडळी गांधी मैदानात दाखल झाली. धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते पिवळा स्कार्फ आणि पिवळे ध्वज घेऊन गांधी मैदानात आले. युवा नेते धनंजय महाडिक, रामराजे कुपेकर, नगरसेवक रवी इंगवले, अमोल माने, अजित कोरे, रहीम सनदी, संजय निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते गांधी मैदानात दाखल झाले. युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी शासनाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी 3 माकडांचा वेश परिधान केला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या महिलांनी लाल साड्या परिधान करून मोर्चात सहभाग नोंदवला. शिवसेनेचे कार्यकर्तेही वाद्याच्या गजरात गांधी मैदानात दाखल झाले. टोलरूपी राक्षसाचा सजीव देखावा उघड्या जीपवर सादर करण्यात आला होता. आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसैनिक धनुष्य बाणानं टोलरूपी राक्षसाचा वध करतायत असा हा देखावा होता. RPI गटानं IRB विरोधात शासनाच्या आदेशाची तिरडी बांधून मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. सेवक पुढाऱ्यांना मटण, मुंडी यासाठीच टोल आकारणी असा हा देखावा होता. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि महिलांचाही मोर्चामध्ये समावेश होता. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत गांधी मैदानापासून मोर्चाला प्रारंभ झाला. चौकाचौकात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांबलेले नागरिक मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते. शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते अग्रभागी होते. खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे प्रचंड घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून सरकारच्या जनताविरोधी धोरणाचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर या महामोर्चाचं रूपांतर सभेत झालं. सर्वच वक्त्यांनी राज्य सरकार आणि IRBच्या विरोधात टीकेची झोड उठवली. पोलीस बंदोबस्त सोडाच, लष्कर आणलं तरी सुद्धा मागे हटणार नाही, टोल आम्ही देणार नाही असा पुन्हा एकदा वज्र निर्धार करण्यात आला. हिम्मत असेल तर जनतेच्या विरोधात जाऊन सरकारनं टोल वसूल करून दाखवावा असं थेट आव्हानही यावेळी देण्यात आलं.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौकात महामोर्चाचं सभेत रूपांतर झालं. विविध वक्त्यांनी आयआरबीच्या निकृष्ट कामाचा पंचनामा करत सरकार आणि आयआरबीच्या हस्तकांवर सडकून टीका केली. आमदार के.पी. पाटील यांनी महामोर्चातील विराट जनसमुदायाची नोंद घेऊन राज्य सरकारनं टोल रद्द करावा अशी मागणी केली. के.पी. पाटील यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र आपण टोलच्या विरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं. मगाशी एनडी पाटील साहेबांनी सांगितलं की हा ट्रेलर आहे, अजून पुढे सिनेमा बाकी आहे. तर मी आपल्याला सांगतो की लोकप्रतिनिधी म्हणून या पुढच्या काळामध्ये ही कृती समिती जो काय आदेश देईल तो आदेश पाळण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एवढं जाहीरपणे सांगतो. यानंतर भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते धनंजय महाडिक यांनी जकात, हेल्मेट सक्ती, एलबीटी, रिक्षाचं ई-मीटर यासह विविध प्रश्नांवर कोल्हापूरच्या जनतेला आंदोलनं करावी लागतात असं नमूद करून टोल विरोधातील महाराष्ट्रातील सर्वात मोठं आंदोलन असून प्रत्येक गोष्टीसाठी कोल्हापूरच्या जनतेला संघर्ष करावा लागतोय या वस्तुस्थितीवर धनंजय महाडिक यांनी नेमकं बोट ठेवलं. कोणत्याही परिस्थितीत शासनाला हा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. मला सांगायचं आहे, आज प्रशासनाला जाग आली असेलच, आणि जर आली असेल तर त्यांच्यात दम असेल तर त्यांनी या ठिकाणी टोल चालू करून दाखवावा. त्यांच्यात दम असेल तर, कारण मला या सर्व पोलीस खात्याचं या ठिकाणी थोडंसं दुर्दैव वाटतंय. 2-3 हजारच पोलीस आहेत. तो या ठिकाणी बंदोबस्त द्यायचं म्हणलं तरी पंचायत 4-5 लाख लोक मोर्चामध्ये आहेत. मिलिटरी आणावी लागते का काय त्यांना मला वाटते. पण बंधूंनो, मिलिटरी जरी आणली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम युवा शक्तीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सगळ्यात पुढे असेल एवढी त्या ठिकाणी ग्वाही देतो. आणि कोणत्याही परिस्थितीत आपण टोल द्यायचा नाही, देणार नाही, देणार नाही आणि देणार नाही, देणार नाही. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी आयआरबीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेची फसवणूक करणाऱ्या लबाडांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी तर थेट पालकमंत्र्यांवरच आरोप केले. राजू आवळे यांनी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा जनता हातात दंडुका घेऊन मंत्र्यांना रस्त्यावरून फिरू देणार नाही असा इशारा दिला. आमदार सुजित मिमचेकर, आमदार राजेश क्षीरसागर यांनी टोलरूपी राक्षस गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिलाय. आमदार चंद्रदीप नरके यांनी टोल मुक्त होईपर्यंत मंत्र्यांच्या कार्यक्रमावर जनतेनं बहिष्कार टाकावा असं आवाहन केलं. खासदार राजू शेट्टी यांनी आजचा मोर्चा म्हणजे सर्वसामान्य जनतेतून झालेला उठाव आहे, टोल लादल्यास कोल्हापूरची जनता राज्यकर्त्यांना निश्चितच धडा शिकवेल असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला. जो मोर्चा आलेला आहे हा मोर्चा कोणा एका पक्षाचा नाही, कोणा एका पार्टीचा नाही. हा मोर्चा खऱ्या अर्थानं जनतेचा आहे. आणि हा टोल रुपी जिजा कर आम्ही का द्यावा हा साधा प्रश्न घेऊन कोल्हापूरातली सर्व स्तरातली ग्रामीण शहरी भागातली जनता रस्त्यावर उतरलेली आहे. वारंवार आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की जनतेला हा टोल मान्य नाही. आणि एवढं होऊन सुद्धा जर जबरदस्तीनं जनतेकडून जर टोल वसूल करण्याचा प्रयत्न झाला तर ज्या जनतेमुळं राज्यकर्त्यांना खुर्च्या मिळाल्यात त्या खुर्च्या सुद्धा काढून घेण्याची ताकद या जनतेमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी राज्यकर्त्यांनी आता तरी शहाणपण घ्यावं. महामोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद सरकारच्या उरात धडकी भरवणारा आहे. राज्यकर्त्यांनी जनसमुदायाच्या मागणीची कदर करून टोलला कायमची मुठमाती द्यावी असं ठणकावून सांगितलं. ज्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी बंदी हुकूम लादला त्यांना मान खाली घालायला लावण्यासाठीच ही 8 तारीख निवडलेली आहे. त्यांना झक्कत या मोर्चाला परवानगीच द्यावी लागली. आणि हे त्याचं कारण आहे की तुमचा 5 लोकांच्या जमावाला तुम्ही बंदी घालू शकता. जेव्हा हजारो लोक रस्त्यावर येतात तेव्हा पोलिसांच्या त्या जमावबंदीला आणि कलेक्टरच्या जमावबंदीला विचारतो कोण? त्याला कुणी भीक घालायला तयार नाही. एवढंच आजच्या ह्या मोर्चाच्या निमित्ताने राज्यकर्त्यांना शहाणपण यावं म्हणून सांगतोय.
यावेळी पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, माजी आमदार मालोजी राजे, कृती समितीचे निमंत्रक श्रीनिवास साळोखे, संपतबापू पवार, आमदार सुजित मिमचेकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव राणे आदींनी आपल्या मनोगतात टोल देणार नाहीचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान व्यापक शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन टोल रद्द करण्याच्या मागणीचं निवेदन दिलं. यामध्ये रस्ते विकास प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढावी तसंच जनसुनावणी घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी जनतेच्या सर्व भावना शासनाला कळवण्याचं आश्वासन दिलंय. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी आमदार बजरंग देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक, महिपतराव बोंद्रे, बाबा इंदुलकर, रामराजे कुपेकर, आनंदराव पाटील सुयेकर, बाबासाहेब पाटील भुयेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मनसेचे अभिजित साळोखे, राजू दिंडोरले, विजय करजगार, कॉम्रेड दिलीप पवार, नंदकुमार वळंजू, शिवाजीराव परुळेकर, दीपा पाटील, शुभांगी साळोखे, माणिक पाटील आदी मान्यवरांसह शेतकरी संघटना, आंबेडकरवादी संघटना, विविध सामाजिक संस्था, तालीम मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. सायझिंग कामगारांच्या मजुरी वाढीबाबतच्या मोर्चावेळी इचलकरंजी इथं आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मोर्चानंतर सुमारे तासभर रस्त्यातच ठिय्या आंदोलन केल्यामुळं मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. जोपर्यंत पगार वाढीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत जामीन घेण्यास कामगारांनी नकार दिल्यानं पोलिसांसमोर पेच निर्माण झाला. अटक केलेल्या आंदोलकांना कारागृहात हलवण्याच्या हालचाली सुरू होत्या. वस्त्रोद्योगाचा प्रमुख घटक असलेल्या सायझिंग वार्पिंग कामगारांच्या पगारवाढीचा करार संपल्यानं लालबावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेनं कामगारांच्या पगारवाढीसह न्याय मागण्यांसाठी आंदोलन उभं केलंय. आंदोलनादरम्यान आमदार सुरेश हळवणकर यांनी 4 मे रोजी मध्यस्थी करून कामगारांच्या मागण्यांबाबत 1.5 महिन्यात लवाद स्थापन करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. पण अद्याप सायझिंग कामगारांच्या पगारवाढीबाबत निर्णय झालेला नाही, तसंच लवादही स्थापन करण्यात आलेला नाही. याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी प्रांत कार्यालय चौकाजवळ मोर्चा अडवल्यानं पोलीस आणि आंदोलकांच्यात जोरदार झटापट झाली. यावेळी कामगार आक्रमक होऊन घोषणाबाजी करू लागल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. अखेर आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर पोलीस उपाधीक्षक प्रकाश देशमुख यांनी कामगार नेते ए.बी. पाटील यांच्याशी चर्चा करून जमावबंदी आदेशाचा भंग केल्यानं आंदोलकांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आंदोलकांना राजाराम मैदानात नेऊन त्या ठिकाणी अटक करण्यात आलं. आंदोलनात सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, चंद्रकांत गागरे, हणमंत मुत्तूर, मनोहर ढवळे, सूर्यकांत शिंदे यांच्यासह सायझिंग वार्पिंग कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. रंकाळा चौपाटी परिसरातील हरिमंदिराजवळ राहणाऱ्या दोघांना डेंग्यूची लागण झाली आहे. सीपीआरमध्ये डेंग्यू सदृश्य 1 रुग्ण तर तापाचे 4 रुग्ण, कावीळचा 1 आणि टायफॉइडचे 3 रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी करणं गरजेचं आहे. कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गेल्या आठवड्यात धोत्री मटण शॉपच्या पिछाडीस असणाऱ्या रोहन माने याला डेंग्यूची लागण झाली होती. तरीही इथल्या परिसरात स्वच्छता करण्याची दखल महापालिका आरोग्य विभागानं घेतली नाही. रंकाळा चौपाटीजवळील हरिमंदिर शेजारी राहणाऱ्या अरुण नलवडे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच त्यांची मुलगी पूजा हिलाही तापाची लागण झाल्यानं तिच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिमंदिर परिसरात अस्वच्छतेचं वातावरण असून सार्वजनिक शौचालय शेजारी प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून या ठिकाणी महापालिकेनं स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करणं गरजेचं आहे. सीपीआरमध्ये सध्या डेंग्यू सदृश्य 1 रुग्ण, तापाचे 5 रुग्ण, कावीळचा 1 आणि टायफॉइडचे 3 रुग्ण उपचार घेत आहेत. टोलविरोधी महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकड्यांसह 500हून अधिक पोलीस कर्मचारी मोठ्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्यानं शहराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं.
टोलविरोधी महामोर्चाच्या तयारीसाठी गेले 2 महिने सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीनं संपूर्ण जिल्ह्यात वातावरण निर्माण केलं होतं. किमान 5 लाख लोक या महामोर्चात सहभागी होतील असा दावा कृती समितीनं केल्यानं पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचाही कस लागला होता. आज जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुणे इथून राज्य राखीव पोलीस दलाच्या 3 तुकड्या मागवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर 4 पोलीस उपाधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 24 सहाय्यक निरीक्षक, 450हून अधिक पोलीस आणि 90 वाहतूक पोलीस असा बंदोबस्त ठेवण्यात आल्यानं शहराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. टोलविरोधी कृती समितीचं सहकार्य आणि पोलिसांचा संयम यामुळं आजचा महामोर्चा यशस्वी झाला. सकाळी 8 वाजल्यापासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा दुपारी 2च्या सुमारास जिल्हाधिकारी चौकात आला. या मोर्चासाठी या आवारात असणारे पोलीस कर्मचारी उपाशी राहूनच आपली ड्युटी बजावत होते. शिरोळ तालुक्यातील शिरढोण इथं माळभागात लोकप्रतिनिधींच्या फंडातून मुस्लिम दफनभूमीचं बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं होत असल्यानं शिरोळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता BP मातीवड्ड यांनी स्मशानभूमीचं बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. इचलकरंजी नजीक शिरढोण इथं लोकप्रतिनिधींच्या फंडातून सुमारे 4 लाख रुपये खर्चाची मुस्लिम दफनभूमी आणि विकासाची कामं सुरू आहेत. मात्र दफनभूमीच्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप, या संपूर्ण कामाचं प्लॅन एस्टिमेट, त्यासाठी मंजूर निधी याबाबत संपूर्ण माहिती मिळावी अशी मागणी राजू बाणदार यांनी शिरोळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे केली होती. तसंच याबाबत खुलासा होईपर्यंत सुरू असलेल्या इमारतीचं बांधकाम थांबवावं आणि प्रत्यक्ष पाहणी करून पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे शिरोळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता BP मातीवड्ड आणि शाखा अभियंता SS खोत यांनी दफनभूमीतील इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले. या पाहणीवेळी राजू बाणदार, गजानन सासणे, शाहीन बाणदार, रियाज मुल्लाणी, अल्फाज मुजावर यांच्यासह मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूया. औद्योगिक वसाहतीमधील जमिनी 2 वर्षांहून अधिक काळ रिकाम्या ठेवता येणार नाहीत. शासन निर्णयामुळे हस्तांतरणावरही मर्यादा. IGM रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करावं, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सह्यांची मोहीम. टोलविरोधी महामोर्चामुळे जनजीवन विस्कळीत, सार्वजनिक वाहतूक, व्यापार बंद राहिल्यानं नागरिकांची गैरसोय. या आणि इतर काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात थोड्याच वेळात. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बतराज. डॉक्टर बतराज. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ॲडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. हां, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580 96 73 54 50 50.
शिरोली हायवे येथील टाटा मोटर्सचे अधिकृत सर्व्हिस आणि स्पेअर सेंटर देसाई मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड सदैव आपल्या वाहनाच्या तत्पर सेवेमध्ये मेंटेनन्स किंवा अचानक उद्भवणारे कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक बिघाड दूर करणारे अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर जाधव मोटर्स यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली इथे होते टाटा मोटर्सच्या पॅसेंजर कारची योग्य निगा आणि देखभाल रेग्युलर रिपेअर्स ऍक्सिडेंटल रिपेअर्स इन्शुरन्स कॅशलेस फॅसिलिटी व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग आणि टाटा मोटर्सचे ओरिजिनल स्पेअर पार्ट्स याशिवाय कंपनीची फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी एकाच छताखाली संकट समयी ब्रेकडाऊन फॅसिलिटी ज्यामुळे वाहनधारकांच्या अमूल्य वेळेची होते बचत म्हणूनच तुमच्या वाहनाची काळजी ही आता जाधव मोटर्सची जबाबदारी जाधव मोटर्स पुणे बेंगलोर रोड शिरोली MIDC पहिला फाटा कोल्हापूर फोन 0230 2460 518. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे 12वी समकक्ष कृषी आणि संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश BSc ॲग्री हॉर्टिकल्चर फॉरेस्ट फिशरीज बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ नेकलेस मी घेते सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार गंगावेश कोल्हापूर. सोनेरी किरण लखलखती आभूषण सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू गोल्ड म्युझियम सोल ऑफ द गोल्ड राजारामपुरी मेन रोड कोल्हापूर. ठीक आहे मॅडम एकदम फ्री साईज. ठीक आहे हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी हॉटेल पर्लच्या मागे न्यू शाहूपुरी कोल्हापूर. मोबाईल 90 28 45 55 56. घडीवर
रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार, दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज, लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्र वैभव. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी फुले रेशमाची घडी. HF Jewelers, change your style. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन. याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापुर. फोन 0231 265 86 13. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा? पर काका, अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है. काकी आप ही जोर डालिए ना. यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर. एक तरीका है. वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की. TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच. अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार.
सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात. बोधगयेमध्ये ठेवले होते 13 बॉम्ब. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची माहिती. बॉम्बस्फोटावरून राजकारण नको, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. बोधगया मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं. कोळसा घोटाळ्याचा स्टेटस रिपोर्ट जाहीर. सर्वोच्च न्यायालयात 10 जुलैला होणार सुनावणी. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच. बोधगया इथं झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आदेश. शिर्डी रेल्वे स्टेशनवर डोक्यात दगड घालून दोघांची हत्या. सांगली महापालिकेवर काँग्रेसची निर्विवाद सत्ता. काँग्रेस 40 जागांवर विजयी, तर राष्ट्रवादीला अवघ्या 18 जागा. आता वळूयात जिल्ह्यातील घडामोडींकडे. राज्यात MIDCच्या माध्यमातून अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात आल्या आहेत. पण या औद्योगिक वसाहतीत होत असणाऱ्या गैरप्रकारांना नवीन औद्योगिक धोरणामुळे आळा बसणार आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त बी न्यूजनं 28 जून रोजी प्रसारित केलं होतं. अशा वसाहतींमधील मोकळ्या जमिनींचं हस्तांतरण करताना आणखी अटी घातल्या असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यानुसार 2 वर्षाहून अधिक कालावधीसाठी जमीन मोकळी ठेवता येणार नाही. हस्तांतरण करायचं असल्यास अटींनुसार बांधकाम करावं लागणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील मोकळ्या प्लॉट्समधील गुंतवणूक आता फायदेशीर राहिलेली नाही. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी MIDCच्या माध्यमातून 250हून अधिक ठिकाणी औद्योगिक वसाहतींची उभारणी करण्यात आली आहे. उद्योजकांना कमी दरात जमीन आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तिथल्या जमिनींचे दर अत्यल्प असल्यानं नफा कमावण्यासाठी जमिनी घेऊन ठेवण्याचं प्रमाण वाढलं होतं.
त्याला आळा घालण्यासाठी नवीन औद्योगिक धोरण राबवण्यात आल्याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं. या नव्या अध्यादेशातील सविस्तर मजकूर उपलब्ध झाला असून त्यानुसार मोकळ्या जमिनींचं हस्तांतरण करताना कडक अटी लागू करण्यात आल्यात. त्यानुसार मोकळा प्लॉट हस्तांतरित करण्यात आला तर नवीन खरेदीदाराला 2 वर्षात तो MIDCच्या नियमानुसार विकसित करणं बंधनकारक करण्यात आलंय. त्याचबरोबर पहिल्या वर्षीच्या मुदतवाढीसाठी MIDCनं निर्धारित केलेल्या दराच्या 40% तर दुसऱ्या वर्षी 50% इतकी रक्कम भरणं अनिवार्य करण्यात आलंय. तसंच नवीन खरेदीदाराला मोकळा प्लॉट ट्रान्सफर करता येणार नाही, त्यावर प्रोडक्शन सुरू असणं गरजेचं आहे. या सर्व अटींमुळे गुंतवणूक म्हणून MIDCच्या जमिनींकडे बघणाऱ्यांचे धाबे दण आणलेत. राजकीय वजन वापरून जमिनी मिळवल्या पण विक्रीच्या अटी बदलल्यानं त्यांना अपेक्षित दर मिळत नाहीये. विशेषतः मोठ्या प्लॉटना ही अडचण भेडसावतीये. बांधकामावर जर खर्च केला तर गुंतवणुकीची रक्कम अतिप्रचंड वाढते आणि त्या मानानं नफा कमवता येत नाही. या नवीन अटींमुळे MIDCमध्ये रिअल इस्टेटचा बाजार भरवणाऱ्यांना नक्कीच चाप बसणार आहे. त्याचबरोबर खऱ्याखुऱ्या उद्योजकांना योग्य दरात जमीन उपलब्ध होणार आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथल्या सर्जेराव पाटीलचा खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पाटील पिच्छा सोडत नसल्यानं त्याच्या त्रासाला कंटाळून बाळासाहेब उर्फ कृष्णा जकाप्पा कमते आणि संगीता कमते यांनी हा खून केल्याची कबुली दिली आहे. या खुनात आणखी एकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान आरोपींना कुरुंदवाड न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्तवाड इथल्या सर्जेराव पाटील याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असल्यानं पोलिसांनी त्या दिशेनं तपासचक्र फिरवली. मृत पाटील याच्या हातावर संगीता हे नाव गोंदलं असल्याचं पोलिसांना आढळल्यानं त्यांनी कृष्णा कमते आणि त्याची पत्नी संगीता कमते यांना ताब्यात घेतलं. या दोघांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. मयत सर्जेराव हा अविवाहित होता. त्याचे संगीतासोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती मिळाल्यामुळे संगीता आणि तिचा पती यांच्यामध्ये वारंवार वाद होत होता. त्यामुळे संगीतानं सर्जेरावला घरी येऊ नये अशी ताकीद दिली होती. पण सर्जेरावनं संगीताचा नाद सोडला नव्हता. तसंच तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन भेटण्याचा आग्रह करत होता. या त्याच्या त्रासाला कंटाळून कमते पती पत्नीनं काटा काढायचं ठरवलं. त्यानुसार मंगळवारी सर्जेरावला घरी बोलावून बासुंदीतून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर बाळासाहेब यानं सर्जेरावच्या डोक्यात फरशी घातली तर संगीतानं विळ्यानं वार केले. यामध्ये सर्जेराव जागीच गतप्राण झाला. यानंतर हा मृतदेह पोत्यात घालून विहिरीत टाकण्यात आला. कमते पती पत्नीनं गुन्हा कबूल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली. त्या ठिकाणी धारदार शस्त्र वार झाले होते आणि गोपनीयरित्या आम्हाला ती माहिती मिळाली की अनैतिक संबंधातूनच हा खून झालेला आहे. त्या दृष्टीनं आमचे जे DBचे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही ग्रामस्थामध्ये सोडलं आणि ग्रामस्थाकडून ते आम्हाला बातमी मिळाली की हा खून त्या जकाप्पा कामते बाळासाहेब जकाप्पा कामते आणि संगीता कामते यांनीच केलेला असावा. त्या दृष्टिकोनातून आमचा तो तपास झाला. आमची खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना अटक केलेला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसनं 40 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय. काँग्रेसच्या या विजयाबद्दल कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीनं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसंच साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रचारात सहभाग घेतला होता. आज लागलेल्या निकालात काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवत महापालिका ताब्यात घेतली आहे. या विजयाप्रित्यर्थ कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस आणि NSUIच्या वतीनं काँग्रेस कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. साखर पेढे वाटून कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर अजित राजिगरे, रवींद्र मोरे, किसान काँग्रेसचे सिद्धोजी माने, अमर देसाई, बाजीराव खाडे, निलेश यादव, अभय तेंडुलकर, रतन भालदार, मयूर गर्दे, राकेश सावंत, अमर जरग आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या नावानं प्रसिद्ध असणाऱ्या बिहारमधील बुद्धगया या पवित्र बौद्ध धर्मस्थळाला रविवारी दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. कमी तीव्रतेचे किमान 9 बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी महाबोधी मंदिर परिसराला हादरवून सोडलं. या हल्ल्यात 2 बौद्ध भिक्खूही जखमी झालेत. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. या दहशतवादी हल्ल्याचा आज कोल्हापुरातील बौद्धप्रेमी संघटनांनी निदर्शनं करून निषेध नोंदवला.
बिहारमधील बुद्धगयेत 9 बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी आपल्या कारवाया यशस्वी केल्या. त्यामुळे देशात सर्वत्र अतिदक्षतेचे आदेश देण्यात आलेत. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटानं आज बिंदू चौकात या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून बिंदू चौक दणाणून सोडला. याचबरोबर कोल्हापूर बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीनंही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. हे बॉम्बस्फोट म्हणजे संपूर्ण देशाला काळीमा फासणारी घटना आहे असं पत्रक सर्जेराव थोरात, PS कांबळे, PK लकडे, तानाजी कांबळे आदींनी प्रसिद्धीला दिलंय. भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या शांततेच्या मार्गानंच देशवासियांनी वाटचाल करावी असं या पत्रकात नमूद करण्यात आलंय. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही सुरूच आहे. शासन आणि रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप करूनही रुपयाचं अवमूल्यन होतच आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयानं 61 रुपयाची पातळी पार करत नवीन निच्चांक गाठलाय. पण त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं रुपया काही प्रमाणात सावरून 60 रुपये 80 पैशांवर बंद झाला. देशाच्या चलनाचं अवमूल्यन रोखण्याचं आव्हान केंद्रीय अर्थ खात्याला पेलवलं नाही हेच दिसून येतंय. गेल्या 1.5 वर्षामध्ये भारतीय चलनाचं अवमूल्यन होत आहे. युरो, पाऊंड, स्टर्लिंग आणि US डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत होत आहे. ही घसरण रोखण्यासाठी जुजबी उपाय करण्यात आलेत, पण त्यांना यश आलेलं नाही हेच दिसून येत आहे. विशेषतः यंदाच्या मे नंतर रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत अंदाजे 10% इतकं अवमूल्यन झालंय. आज दुपारच्या सत्रात रुपया पुन्हा गडगडला. दिवसभराच्या कामकाजात 1.5% घसरण होऊन डॉलरच्या तुलनेत 61 रुपये 22 पैसे ही निच्चांकी पातळी गाठली. त्यामुळं आर्थिक वर्तुळात एकच गोंधळ उडाला. रोखे बाजारात तर सन्नाटा होता. धोक्याचा इशारा पाहून रिझर्व्ह बँकेनं डॉलरची जोरदार विक्री सुरू केली आणि त्यामुळं रुपया काही प्रमाणात सावरला. दिवसाचं कामकाज बंद झाल्यावर 60 रुपये 80 पैसे प्रति डॉलर असा चलन विनिमय दर राहिला. देशाच्या चलनाचं अवमूल्यन हे मोठं आव्हान असून ते रोखण्यात यश आलं नाही तर अर्थव्यवस्थेसमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आता पाहूया इचलकरंजीची बातमी. इंदिरा गांधी रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करावं या मागणीनं पुन्हा जोर धरला असून याच मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज दिवसभर स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवली. इचलकरंजीतील गांधी चौकात झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इचलकरंजी नगरपालिकेला आर्थिक टंचाईनं ग्रासल्यानं विविध विकास कामांवर त्याचा परिणाम होत आहे. पालिकेच्या वतीनं सुरू असलेलं इंदिरा गांधी रुग्णालयही चालवण्याचा खर्च अधिक असल्यानं तो खर्चही पालिकेला पेलवत नाहीये. परिणामी रुग्णालयात औषधोपचाराच्या सर्व सुविधा नसल्यानं अनेक वेळा रुग्णांना कोल्हापूर, सांगली इथल्या शासकीय किंवा खासगी रुग्णालयात पाठवलं जातं. या सर्व परिस्थितीचा विचार करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे पालिकेचं रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आलं होतं. मात्र सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीनं पालिका सभेत रुग्णालय शासनाकडे हस्तांतरण न करण्याचा ठराव बहुमतानं मंजूर केला. या संदर्भात भारतीय जनता पार्टीनं नगरपालिका रुग्णालय चालवण्यास सक्षम नाही तरीही जनतेच्या प्रश्नात राजकारण आणून सत्ताधाऱ्यांनी ठराव नामंजूर केला आहे. त्याचा निषेध करून आज शहर भाजपानं इंदिरा गांधी रुग्णालय महाराष्ट्र शासनाकडे त्वरित हस्तांतरित करावं आणि आपल्या अधिकाराचा वापर करून शासनानं रुग्णालय हस्तांतरित करून घ्यावं या मागणीसाठी आंदोलनाचा एक भाग म्हणून गांधी चौकात स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला. या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करून भाजपचे शहर अध्यक्ष विलास रानडे यांनी ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याचा तसंच रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला आहे. मोहिमेमध्ये प्रवीण खामकर, सुरेश माने, अतुल गोरे, शहाजी भोसले, हनुमंत वाळवेकर, नागूबाई लोंढे, रंजना डावरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापुरातील टोलविरोधी मोर्चामध्ये आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्व वकिलांनी आपला सहभाग नोंदवला. जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकिलांनी टोलविरोधी जोरदार घोषणाबाजी करून मोर्चात सहभाग घेतला. त्यामुळे न्यायालयीन कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला. कोल्हापूर महापालिका आणि IRB कंपनी यांनी संयुक्तरित्या कोल्हापूर शहरात राबवलेल्या 220 कोटी रुपये खर्चाच्या रस्ते विकास प्रकल्पाचा खर्च वसूल करण्यासाठी टोल आकारणी होणार आहे. 30 वर्षासाठी ही टोल आकारणी होणार असल्यामुळे नागरिकात प्रचंड असंतोष निर्माण झालाय. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आज टोल विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव राणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वकील सहभागी झाले होते. दुपारी 12च्या सुमारास सर्व वकील जिल्हा सत्र न्यायालयासमोर जमा झाले आणि त्यांनी टोल विरोधी जोरदार घोषणाबाजी करून मोर्चात सहभाग नोंदवला. सर्व वकील मोर्चामध्ये सहभागी झाल्यानं न्यायालयीन कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाला. न्यायालयात कोणतेही कामकाज होऊ शकलं नाही. आज न्यायालयासमोर जी प्रकरणं सुनावणीसाठी होती त्यांची सुनावणी लांबणीवर पडली आहे. दरम्यान आज काढण्यात आलेल्या टोलविरोधी महामोर्चाची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यासाठी टोलविरोधी कृती समितीसह विविध संघटना, राजकीय पक्ष आणि मंडळांनी ठिकठिकाणी डिजिटल फलक आणि सोशल वेबसाईटचा आधार घेतला होता. जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी टोलला विरोध करण्यासाठी आज महामोर्चा काढला होता. या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी टोल विरोधी कृती समितीसह विविध पक्ष, संघटना आणि युवा पिढीनं गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू केली होती. यासाठी डिजिटल फलक, बॅनर, पत्रकं, सोशल वेबसाईट्स यासह अन्य माध्यमांचा आधार घेण्यात आला होता. यामध्ये सरकारच्या कारभाऱ्यांनो टोल आम्ही देणार नाही, टोल नाही टोला देणार, खबरदार टोल मागाल तर पायताण, तसंच शिवाजी महाराजांच्या राज्यात वसूल करण्यात येणारा टोलरूपी जिझिया कर आम्ही देणार नाही असा सज्जड दम डिजिटल फलकाच्या माध्यमातून देण्यात आला होता. याचबरोबर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल वेबसाईट्सवर टोलला विरोध करणारे फोटो आणि त्यासंबंधीच्या बातम्या अपलोड केल्या होत्या. एकंदरीतच टोलला टोला देण्यासाठी कोल्हापूरवासियांनी हर एक प्रकारचे प्रयत्न केल्याचं दिसून आलं. टोलविरोधी महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात आज उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला. गुजरी, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह संपूर्ण शहरातील उद्योग, व्यवसाय आणि दुकानांचं शटर डाऊन राहिलं. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीनं आयोजित केलेल्या टोलविरोधी महामोर्चाला सर्वच स्तरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. बंदचं आवाहन केलं नसतानाही कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे उद्योग, व्यवसाय, दुकानं बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी झाले होते. गुजरीतील सराफ बाजारपेठेत आज दुकानं बंद असल्याचे फलक झळकत होते. महाद्वार रोडवरील सर्वच दुकानांचं शटरही डाऊन होतं. ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी रोड, शिवाजी चौक, महानगरपालिका, गंगावेश, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, शाहूपुरी, राजारामपुरी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्वच चित्रपटगृहातील दुपारी 12चा अर्थात पहिला खेळ बंद ठेवण्यात आला. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सिने एक्झिबिटर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. एकूणच अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापुरातील सर्व व्यवहार बंद राहिल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढालही ठप्प झाली. एका बाजूला मोर्चाच्या माध्यमातून टोल वसूल करण्याला जोरदार विरोध सुरू असताना कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी, छोटे मोठे दुकानदार यांनीही आपले सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवून महामोर्चाला पाठिंबा दिला. सर्व पक्षांबरोबरच सर्व व्यापारी संघटना आणि जनता यांनीही हातात हात घालून टोल वसुली हाणून पाडण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज केएमटी बस, रिक्षा आणि वडाप वाहतूक बंद राहिली. रिक्षा थांबे ओस पडल्याचं जाणवत होतं. केएमटीच्या बस दसरा चौकासह महत्त्वाच्या स्टॉपवर थांबून होत्या. सार्वजनिक वाहतूक या प्रकारे बंद राहिल्यानं बाहेर गावाहून आलेल्या प्रवाशांची मात्र चांगलीच पायपीट झाली. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीनं आयोजित केलेल्या टोलविरोधी महामोर्चामध्ये जिल्ह्यातील वाहतूकदार, चालक मालक संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. ट्रक, टेम्पो, रिक्षासह चारचाकी, दुचाकी वाहनांची गांधी मैदानाकडे जाण्यासाठी रीग लागली होती. रिक्षा चालक आणि मालक महामोर्चामध्ये सहभागी झाल्यानं शहरातील रिक्षा स्टॉप ओस पडले होते. सकाळच्या सत्रात केएमटीच्या फेऱ्या काही अंशी सुरू होत्या, मात्र दुपारी 12 नंतर केएमटीनं ही फेऱ्या रद्द केल्या. दसरा चौक, शाहू मैदान, महाराणा प्रताप चौक, गंगावेश या ठिकाणी सर्व केएमटी बसेस उभ्या होत्या. नियमित प्रवासी नागरिकांना महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद राहणार असल्याची कल्पना होती. त्यामुळे प्रवासी आणि नोकरदारांनी अन्य मार्गांचा अवलंब केला. मात्र बाहेर गावाहून आलेल्या काही प्रवासी, भाविक आणि पर्यटकांना रिक्षा आणि केएमटी बंदचा फटका बसून त्यांची चांगलीच पायपीट झाली.
टोलविरोधी महामोर्चाचा प्रचंड धसका प्रशासनानं घेतल्याचं अनेक घडामोडीतून जाणवत होतं. त्यातच रिक्षा आणि केएमटी बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आली. सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांनाही परत पाठवण्यात आलं. टोलविरोधी महामोर्चामुळे केएमटी रिक्षा वाहतूक व्यवस्थेवर दिवसभर परिणाम जाणवला. रिक्षा आणि केएमटीची वाहतूक तर पूर्णपणे ठप्प राहिली. गेल्यावेळी टोल विरोधात पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली. शाळेत आलेल्या काही विद्यार्थ्यांना माघारी पाठवण्यात आलं. शाळा महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, अन्य कर्मचाऱ्यांनीही महामोर्चामध्ये सहभागी होत टोल विरोधात जनतेसोबत असल्याचं दाखवून दिलं. जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनीही टोलविरोधी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेनं महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाजात भाग घेतला. बातमीपत्रात वेळ झालेली आहे एका ब्रेकची. ब्रेक नंतर पाहूयात. शासन निर्णय परिपत्रक लोकप्रतिनिधींना पाठवणं प्रशासनावर बंधनकारक. कोल्हापुरात युवा वर्गानं मनमुराद लुटला चिखलातील फुटबॉलचा आनंद. या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये बीएससी कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साईट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर.
हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट, गंगावेश, कोल्हापूर. फोन 2549317 आणि 9420301317. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा.
11वी-12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850051417. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी-12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज C क्लास आणि E क्लास वर स्टार अजलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. C क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 023126689196. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेणी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय.
धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून, आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅबसह बुक बँकेची सोय, शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक, चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. शासनाच्या विविध विभागांकडून निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रक आमदार आणि राजकीय पक्षांना पाठवणं संबंधित विभागाला सक्तीचं करण्यात आलंय. याबाबत विधिमंडळाच्या कोणत्याही सदस्याकडून हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहणार आहे. शासनाच्या विविध विभागांकडून निर्गमित केलेल्या शासन निर्णय आणि परिपत्रकाची माहिती आमदार आणि राजकीय पक्षांना देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक काढून शासन निर्णय आणि परिपत्रकांची माहिती विधानसभा, विधान परिषद सदस्य, राजकीय पक्षांना देणं सक्तीचं केलंय. याबाबत विधिमंडळाच्या कोणत्याही सदस्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील, असंही सामान्य प्रशासनानं सर्व विभागांना काढलेल्या परिपत्रात म्हटलंय. त्यामुळे भविष्यात शासनाच्या सर्व विभागांना शासन निर्णय, परिपत्रकांची माहिती सर्व आमदारांसह राजकीय पक्षांना देणं आता बंधनकारक आहे. रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDCच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं. शाहू स्मारक भवन इथं भरवलेल्या नामवंत चित्रकारांच्या चित्रांची अनुभूती घेण्यासाठी रसिकांनीही गर्दी केली होती. रोटरी क्लब ऑफ शिरोली MIDCच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त शाहू स्मारक भवन इथं कोल्हापुरातील कलाकारांच्या चित्रकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये विशाल राजस याच्या फायबरमध्ये बनवलेल्या कलाकृती लक्षवेधी होत्या. यात बॅलन्सिंग फिगर, डान्स टार्गेट, हरिण, घोडा या कलाकृतींचा समावेश होता. त्याचबरोबर चित्रकार मधुकर भिवंगडे, शीतल होगाडे, सुनील पंडित, दारा पी सरदार, नादिया पटेल, विलास बकरे, मोहम्मद अली मुजावर, गोविंद बेंद्रे यांच्या ऑइल आणि वॉटर कलरमधील चित्रांचा समावेश होता. वैशिष्ट्यपूर्ण अशा चित्रांचं प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. कागल मुरगुड रोडवर ट्रकचा अपघात झालाय. ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या कॉईलची लोखंडी सळी साखळी तुटल्यानं ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. आज पहाटे 5च्या सुमारास हा अपघात झाला. कॉईलचे 3 मोठे बंडल घेऊन एक ट्रक मुंबईहून चेन्नईला निघाला होता. हा ट्रक पहाटे 5च्या सुमारास कागल निढोरी रस्त्यावर पिंपळगाव खुर्द आणि सिद्धनेरलीच्या दरम्यान असलेल्या पुलाजवळ आला. यावेळी समोरून येत असलेल्या वाहनाला चुकवण्याचा प्रयत्न ट्रक चालकानं केला. याचवेळी ट्रकमध्ये असलेल्या कॉईलची लोखंडी साखळी तुटली, त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रकमध्ये चालक आणि क्लीनर असे दोघेच होते. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पळून गेला. यामध्ये कुणीही जखमी झालं नसल्याचं पोलिसातून सांगण्यात आलं आहे. इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरकडून शहरात प्रवाशांच्या सोयीसाठी पिकअप शेडची उभारणी केली जात आहे. शाहू मैदान इथं उभारण्यात आलेल्या पिकअप शेडचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणच्या बस स्थानकाजवळ पिकअप शेडची व्यवस्था नसल्यानं प्रवाशांना ऊन पावसातच बसची वाट पाहावी लागत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन इनरव्हील क्लबनं शहरात 5 ठिकाणी पिकअप शेडची उभारणी करण्याचं ठरवलंय. यातील शाहू मैदान बस स्थानकाजवळ उभारण्यात आलेल्या पिकअप शेडचं उद्घाटन महापौर प्रतिभा नाईक नवरे आणि क्लबच्या अध्यक्षा दीपा जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, परिवहन सभापती राजू पसारे, नगरसेविका रेखा आवळे, प्रताप घोरपडे, डी.टी. नाईक, क्लबच्या सचिव पद्मजा शिंदे यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या. फुटबॉल खेळण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो हे खरं आहे. मात्र हा फुटबॉल चिखलानं भरून गेलेल्या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद काही औरच. चिखलानं भरलेल्या मैदानावर फुटबॉल खेळता खेळता या मैदानात लोळून सर्वांगावर चिखल माखून घेण्याची मजा पावसाळ्याच्या दिवसात अधिकच आनंददायी ठरते. कोल्हापुरातील टाउन हॉल जवळच्या मैदानात युवा वर्गानं अशा प्रकारे मनमुराद चिखलातल्या फुटबॉलचा आनंद लुटला. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. टोलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा, रस्ते विकास प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी. कोल्हापुरात साथीच्या आजाराचा वेगानं फैलाव, दोघांना डेंग्यूची लागण तर कावीळ टायफॉइडचेही रुग्णही आढळले. इचलकरंजीतील सायझिंग कामगारांचं जेल भरो आंदोलन, आंदोलकांनी पोलिसात झटापट. आणि शिरोळ तालुक्यात शिरडोण इथल्या स्मशानभूमीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं, अधिकाऱ्यांनी बांधकाम थांबवलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.